जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU विंटर एक्झाम 2023 जी काही एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 या महिन्यामध्ये झालेली होती, तर यामध्ये आता विद्यापीठामार्फत 1 बाय 1 काही परीक्षांचे निकाल हे जाहीर झालेले आहे. तर कोणते निकाल आत्ता 31 डिसेंबर 2023 पर्यंत जाहीर झालेले आहे हे आपण बघणार आहोत आणि बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार आहे या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठात एकूण 238 पेक्षा जास्त अभ्यासक्रम हे शिकवले जातात. पण विद्यार्थी मित्रांनो, या 238 अभ्यासक्रमाचे नावं आत्ता घेणं अपेक्षित नाही किंवा सगळेच नावं या व्हिडिओमध्ये घेता येत नाही. पण मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. उगीच कमेंटमध्ये करू नका की TYBAचा निकाल कधी लागणार आहे, SY-BCom कधी लागणार आणि TY-BCom कधी लागणार. तर असं काही विचारू नका. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमच्या मनातील जे काही डाऊट्स आहे ते तुम्हाला निश्चित सॉल्व होतील. आणि रिझल्ट लागायला का उशीर लागत आहे हे देखील आपण बघणार आहोत. आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणते निकाल लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघूयात. पण सगळ्यात अगोदर बघूया की आत्तापर्यंत म्हणजे दिनांक 25 किंवा आपण गृहीत धरू की 26 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 ओके. तर या दरम्यान कोणकोणते निकाल जाहीर झालेले आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण हे देखील बघूया की निकाल कशा पद्धतीने जाहीर केले जातील. ओके. सो सगळ्यात अगोदर आपण इथे पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजवर जा. तिथे गेल्यानंतर इथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 5 नंबर ऑप्शन दिसेल रिझल्ट म्हणून. सो या रिझल्टवरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. एक ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, 2 व्ह्यू पासिंग लिस्ट फॉर एक्झामिनेशन आणि तिसरं दिसेल रिव्हॅल्युएशन रिझल्ट. सो आपल्याला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे जे रिझल्ट जाहीर झालेले आहे त्या रिझल्टचे नावं या ठिकाणी दिसतात. आपण हे डेस्कटॉप मोड सिलेक्ट करूया म्हणजे आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे काही कोर्सेस दाखवलेले आहे यामध्ये रेग्युलर पण आहे आणि बॅकलॉग पण विद्यार्थी आहे. म्हणून विचारायची गरज नाही की सपोज FY BSc 2019 क्रेडिट पॅटर्नचा निकाल जाहीर झाला तर मग हा रेग्युलरचा आहे का बॅकलॉगचा आहे, तर हा दोन्ही विद्यार्थ्यांचा असतो. ओके. सो या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला सगळ्यात अगोदरवरती टॉप लेवलला कोर्स दिसतोय, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी. सो याला शॉर्ट फॉर्ममध्ये BHMCT म्हणलं जातं. म्हणजे इथं फर्स्ट इयर BHMCT 2019 पॅटर्न आहे. नंतर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स अँड कॉमर्स दिलेलं आहे हॉस्पिटॅलिटी स्टडी, त्याला आपण फर्स्ट इयर BSc HS म्हणूया. ओके. त्याच्यानंतर तिसरा अभ्यासक्रम आहे फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स रिवाईज 2019 पॅटर्न. त्याच्यानंतर फोर्थ दिलेला आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर रिवाईज, इथे फायनल इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे 15 पॅटर्नचे. त्याच्यानंतर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी FY BSc बायोटेक 2019 पॅटर्न. त्याच्यानंतर फोर्थ आणि फिफ्थ इयर BA LLB रिवाईज 2017 पॅटर्न. त्यांची परीक्षा ही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू झालेली होती, त्या परीक्षेचा हा निकाल आहे. त्याच्यानंतर पुढे दाखवलेला आहे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स दाखवलेला आहे 8 नंबरला इथे फर्स्ट इयर ऑफ बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन सायन्स फॅकल्टीमध्ये. म्हणजे इथे कोणता निकाल आहे हा, फर्स्ट इयर BCA सायन्समध्ये. कारण तुम्हाला एक BBA CA असतो, तो कॉमर्समध्ये असतो, त्यालाही आपण शॉर्ट फॉर्ममध्ये BCAच म्हणतो, पण हा कॉमर्समधला आहे. आणि हा वरती जो दाखवलेला आहे तो सायन्समधला आहे, पण आत्ता सायन्समधला निकाल जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर मास्टर ऑफ लॉ रिवाईज 2014 आहे. त्याच्यानंतर 11 नंबर दाखवलेला आहे FY BSc 2019 पॅटर्न ऑक्टोबर 2023. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या एक्झाम पुढं इथं ऑक्टोबर 2023 असा उल्लेख केलेला आहे, तर हे निकाल काय आहे, या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 म्हणजेच विंटर एक्झाम 2023च्या परीक्षा संदर्भातले आहे. बाकीचे जे काही दाखवलेले आहे या ठिकाणी बघा 12 नंबरला दाखवलेला आहे फर्स्ट इयर B फार्मसी 19 पॅटर्न. तर हे जे काही निकाल आहे ते एप्रिल 2023चे आहे, म्हणजे समर एक्झाम 2023चे दाखवलेले आहेत. याच्या खालती जेवढे दाखवलेले असतील, म्हणजे इथं जवळजवळ तुम्हाला 168 अभ्यासक्रम दाखवत आहे, पण हे एप्रिल 2023चे
दाखवलेले आहे. इथले फक्त सुरुवातीचे जे काही 11 आजच्या डेटपर्यंत दाखवलेले आहे, म्हणजे इथे फर्स्ट इयर BScच्या वरतून जेवढे काही अभ्यासक्रम इथे दाखवलेले आहे हे सगळे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023च्या एक्झामचे दाखवलेले आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहेत. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्येही दिलेली आहेतच. ओके, सो आता इथे तुम्हाला मी पहिली महत्त्वाची गोष्ट सांगितली की 31 डिसेंबर 2023पर्यंत कोणते निकाल जाहीर झाले त्याची यादी मी तुम्हाला आत्ता सांगितली आहे. आता बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की जानेवारी 2024मध्ये पहिल्या आठवड्यापर्यंत कोणते निकाल जाहीर होऊ शकतात. तर सगळ्यात प्रथम जाहीर होऊ शकतो FY BCom, नंतर FY BA, ओके, नंतर फर्स्ट इयर BBA IB किंवा BBA IB, BBA CA, ओके. या अभ्यासक्रमाचे निकाल काय होऊ शकतात, जाहीर होऊ शकतात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. दुसरे जे काही निकाल जाहीर होऊ शकतात सेकंड वीकमध्ये, जानेवारी महिन्याच्या सेकंड वीकमध्ये कोणकोणते निकाल जाहीर होऊ शकतात ते म्हणजे काही इंजिनिअरिंग रिलेटेड म्हणजे BET रिलेटेड काही परीक्षा जे काही झालेल्या आहे त्यांच्या परीक्षेचे निकाल हे जाहीर होऊ शकतात. तर किंवा हे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शक्यतो तरी जाहीर होऊ शकतात. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या वीकमध्ये कोणते निकाल जाहीर होऊ शकतात तर ते आहे ते तुमचे BCom, ओके, BCom अभ्यासक्रमाचे आणि MSc अभ्यासक्रमाचे निकाल काय होऊ शकतात, जाहीर होऊ शकतात. पॉसिबल झालं तर MComचे देखील निकाल काय होऊ शकतात, जाहीर होऊ शकतात. सो या पद्धतीने तुम्हाला विविध अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार आहे या बाबतीत आपण इथे माहिती दिलेली आहेत. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आमचे TY BCom रेग्युलर होता, बॅकलॉग होता, त्याचा निकाल कधी जाहीर होतील. तर मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे बहुतेक निकाल हे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतात. निकाल जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर लागू शकतो. याला कारण काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक कॅप सेंटरला हे कामं चालू होते नॅकच्या रिलेटेड, म्हणजे त्यांचं नॅक महाविद्यालय चालू होतं. जसं तुम्हालाही माहिती आहे की कोणकोणत्या महाविद्यालयात नॅक ॲक्रेडिटेशन चालू होतं, त्याच्यामुळे तिथं पेपर तपासणीचा वेग थोडासा कमी आहे. काही कॅप सेंटरला प्राध्यापक मित्रांची कमी आहे, त्यामुळं सुद्धा पेपर तपासणीला थोडासा वेळ होतो आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती तुम्हाला लवकर सांगितली जाईल. पण कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही याच्या अगोदरचे सुद्धा जे काही रिझल्ट बाबतीतले व्हिडिओ केलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप मी शुभेच्छा देतो. निकाल आता जाहीर होत आलेला आहे. लवकरच त्याच्या बाबतीतली सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये वेळोवेळी देत असतो, ती देखील काळजीपूर्वक तुम्ही बघा आणि त्यामधले मेसेज हे काळजीपूर्वक तुम्ही दिवसभरातले वाचत चला आणि जे काही व्हिडिओ अपलोड करत असतो ते व्हिडिओ देखील तुम्ही काळजीपूर्वक बघत जा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.